आजपर्यंत ना सोसायटीने आम्हाला अतिधोकादायक म्हणून घोषित केल्याचं कळवलं, ना महानगरपालिकेने कळवलं. आम्ही रीतसर आजपर्यंत जे आहेत महानगरपालिकेचे करदाते आहेत. महानगरपालिकेला पाण्याचं जे आपलं पाण्याचं बिल वेळेवरती देतो, विजेला MSEBीला वेळेवरती आमची बिलं भरतो, परंतु कुठल्याही प्रकारचा आमचा विचार न करता बेकायदेशीरपणे त्रुटीपूर्ण नोटीस आम्हाला दिलेली आहे. त्रुटीपूर्ण म्हणजे काय, बेकायदेशीर म्हणण्याचं कारण मी तुम्हाला सांगेल की आज आमच्याकडे विनायक दर्शन ही बिल्डिंग जी आहे तिथं एकदा रिडेव्हलपमेंट झालं होतं. ती इमारत उभी होऊन साधारणतः 8 वर्ष पण झालेले नाही आहेत आणि त्या इमारतीला पुन्हा अतिधोकादायक म्हणून घोषित केलं. तर महापालिकेची CC तिला दिलेली आहे, OC दिलेली आहे. तर महापालिकेची नैतिक जबाबदारी काही नाही आहे का की त्यांनी, आणि विशेष म्हणजे आज ही नोटीस आम्हाला रहिवाशांना द्यायला पाहिजे होती, ती त्यांना प्रत्यक्ष न देता परस्पर त्यांनी MSEBीला इश्यू केले की यांचा वीज पुरवठा बंद करावा. म्हणून आज आम्ही त्याच्यावरती हरकत नोंदण्यासाठी, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही इथे जमलो होतो सर. भीती म्हणजे सर आता ते बिल्डरचे लोक जे आहेत त्यांनी त्याचे प्रायव्हेट सिक्युरिटी तिथं ठेवलेले आहेत, बाउन्सर्स ठेवलेले आहेत. त्याचे जे कमिटीचे मेंबर्स आहेत ते त्यांच्या संगनमताने आहेत. कमिटीने आणि त्यांनी आम्हाला सांगतात की उद्यापासून आम्ही बिल्डिंग तोडू. आमच्याकडे 18 नंबरची बिल्डिंग आहे गणेश मंदिराच्या बाजूला, त्याच्यावरती 3 वेळा त्यांनी अटेम्प्ट केला तिला तोडायचा, उद्ध्वस्त करायचा. आम्ही त्यांना सांगितलं होतं की पुनर्विकासाचा जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या काय बाबी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठरलं होतं की पहिले बिल्डर फुल CC घेऊन येईल, त्याच्यानंतर आम्हाला फ्लॅट अलॉट करेल आणि त्यानंतर रेरा रजिस्ट्रेशन घेईल आणि त्याच्यानंतर आमचं व्यक्तिगत PAAA ॲग्रीमेंट करेल. याच्याप्रमाणे आम्ही जायला तयार आहोत. आमची कुठेही वेगळी मागणी नाही आहे, पण तरी पण दडपशाहीने आमच्या इमारती उद्ध्वस्त करण्याचं काम ही सोसायटी, महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि कमिटी तर यांच्या संगनमताने चाललेलं आहे. तर आता आमच्यावर डोक्यावरती टांगती तलवार आहे. आमची लहान लहान लेकरं आहेत, त्यांना उद्या कुठे घेऊन जायचं. आता परीक्षेचा पिरियड आलेला आहे आणि यांना आज आम्ही बेघर करायचं हे खोटं कृत्य यांनी केलेलं आहे. आता असं झालं आहे की मुलांचे एक्झाम्स चालू आहेत आणि विकासकांनी नोटीस वगैरे आपल्याला पाठवली आहे की लाईट बंद, पाणी बंद. तर मग आम्ही काय करायचं, लहान मुलांना यावेळेस घेऊन कुठे जायचं? आता हे चुकीचं आहे सगळं. काय मागणी तुमची? रीतसर कारवाई याच्यावरती झाली पाहिजे. आत्ता सध्या आमच्या सोसायटीमध्ये एक इमारत विनायक दर्शन ही 10 वर्षापूर्वी बांधलेली आहे आणि तिलाही सुद्धा यांनी अति धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे. त्याच्यामुळे आता सोसायटीमध्ये लहान मुले, म्हाताऱ्यांमध्ये व तरुणांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी योग्य ती कारवाई यांच्यावर करून आता आम्हाला इथे राहण्यास परवानगी देण्यासाठी KDMCने त्यांचं नोटीस मागे घ्यावी हीच विनंती. ह्या विषयावरती आम्ही आत्ता सहआयुक्तांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे, पण पुढची भूमिका आम्ही याच्यावरती उपोषण पण करण्यास तयार आहोत.